मित्रहो नमस्कार. नांगरू स्वप्नोदयाची या कार्यक्रमात मी अजय भोईर आपणा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवरती स्वागत करतोय. मित्रहो, बऱ्याचदा काय होतं की आपल्या आजूबाजूला काही गोष्टी असतात ज्याकडे आपलं बऱ्याचदा लक्ष नसतं. कारण समोर एखादी घटना घडली तर माणसं आजकाल गर्दी करताना दिसतात. माणसांच्या जीवाची किंवा प्राण्यांच्या किंवा अन्य कोणत्याही जीवांची माणसाला पर्वा राहिलेली नाहीये. कारण माणूस सध्या धावपळीचं जीवन जगत आहे आणि कायमच आपण पाहत आलोय की एखाद्या ठिकाणी गर्दी होते, मात्र तिथं वाचवण्यासाठी मात्र माणसं नसतात. मग नेमकं असतात ती कोण? हाही प्रश्न येतो. मित्रांनो, एका समुद्राच्या किनाऱ्यावरती स्टारफिश ह्या नावाची एक माशाची जात आहे आणि ते मासे असे बरेच समुद्राच्या किनाऱ्यावरती असतात. कारण आत्ताच भरती येऊन गेलेली असते आणि त्या भरतीच्या पाण्यावरती हे मासे वर आलेले असतात. आणि काय होतं, जशी ओहोटी सुरू होते त्या ओहोटीच्या सोबत पाणी समुद्राचा निघून जातो, पण मासे मात्र किनाऱ्यावरतीच राहतात. तर असेच बरेच मासे तिथं किनाऱ्यावरती पाणी नाहीये म्हणून उडत असतात. एक माणूस असतो, तो तिथून चालत असतो आणि तो ते मासे पाहतो. बरं, पाहिल्यानंतर त्याच्या मनात एक सहानुभूती येते आणि मग तो काय करतो, तो तिथून एक मासा घेतो, त्याला उचलतो आणि पाण्यात टाकतो. त्याचं तो काम करत असतो आणि तेवढ्यात एक माणूस येतो आणि त्याला विचारतो की बाबा, तुझ्या 1-2 मासे पाण्यात फेकणाऱ्याने काय होणार आहे म्हणे, आणि असे तू किती मासे फेकणार आहेस? पूर्ण समुद्र किनाराच माशांनी भरलेला. तेव्हा तो माणूस काही न बोलता त्याचं काम करत राहतो. पुढे जाऊन पुन्हा तो स्टारफिश उचलतो आणि समुद्रात फेकत असतो. असं करत असताना तो पुन्हा माणूस बोलतो की ह्याचा तुला फायदा काय होणार आहे ना? तेव्हा तो माणूस म्हणतो की ह्या माशाला मी पाण्यात टाकल्याने मला फायदा होणार नाही, कदाचित त्या माशाला पाण्यात टाकल्यामुळे त्या माशाला फायदा होईल. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये आपलाच फायदा होणं गरजेचंच असतं का? तर नाही मित्रांनो. मग त्या माणसाचा तिथं तोटाही होत नव्हता आणि फायदाही होत नव्हता. मग फायदा कुणाचा होत होता? तर माशाचा होत होता. आणि त्यानं काय वाचलं? त्या माशाचं जीव वाचलं. कारण हे जीव वाचणं त्या माणसासाठी छोटी गोष्ट आहे, पण त्या माशासाठी त्याचा जीव ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून मित्रांनो, कोणतीही गोष्ट करत असताना कुणाच्या तरी जगण्याचं कारण बनता आलं तर ही आयुष्यातली तुमची खूप मोठी गोष्ट असणार आहे. कारण मी सगळ्यात मोठं सुख तेच समजतो की कुणाच्या तरी जगण्याचं कारण बनणं ही तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी गोष्ट असते. म्हणून प्रत्येक कामात स्वार्थ न बघता, प्रत्येक कामात फायदा न बघता, कुणाचा तरी फायदा होतोय ना, आपला नुकसान तर होत नाहीये, ह्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि माणूस म्हणून माणसासारखं राहिलं पाहिजे. धन्यवाद.